यानंतर पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। देशामधील विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या चर्चा दरम्यान आता आणखी एक महत्त्वाची चर्चा रंगू लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चेनंतर आता तृणमूल काँग्रेसवर सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष केंद्रित झालंय। ममता बॅनर्जींनी एक अशी खेळी खेळलेली आहे त्याच्यामुळे सर्वजण अबाक होण्याची शक्यता आहे। पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। देशात भाजप विरोधी मतांचं विभाजन टाळण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावं अशी चर्चा गेल्या काही दिवसांत वेगानं पुढे येताना दिसतेय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांबरोबरच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसचं नावही चर्चेत आलंय। राजकीय सूत्रांच्या मते विरोधी मतांची एकजूट हा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा प्रमुख मुद्दा ठरू शकतो। मात्र तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत चित्र राष्ट्रवादीपेक्षा वेगळं आहे, कारण तृणमूल काँग्रेस हा केवळ प्रादेशिक पक्ष नाही, तर लोकसभेत महत्त्वाचं संख्याबळ असलेला राष्ट्रीय प्रभावाचा पक्ष आहे। सध्या लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे सुमारे 20 खासदार आहेत आणि याच ठिकाणी पक्षांतर बंदी कायदा महत्त्वाचा ठरतो। जर तृणमूल काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण झालं आणि खासदारांनी पक्ष बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पक्षांतर बंदी कायद्याचा फटका बसू शकतो। भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीनुसार निवडून आलेला खासदार स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला तर त्याचं सदस्यत्व धोक्यात येऊ शकतं। परिणामी विलीनीकरणानंतर तृणमूलच्या खासदारांना वेगळा गट करणं आणि पक्षांतर करणं सोपं राहणार नाही। राजकीय जाणकारांच्या मते जर असा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो वैयक्तिक पक्षांतराचा नसून संघटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारेच घ्यावा लागेल। म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका आणि संघटनात्मक निर्णय त्याचबरोबर निवडणूक आयोगासमोरील प्रक्रिया यांना महत्त्व प्राप्त होईल। ममता बॅनर्जी यांनी 1998 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती। काँग्रेस विरोधी भूमिका घेत स्वतंत्र राजकीय शक्ती उभारणाऱ्या ममता बॅनर्जी आज पश्चिम बंगालच्या राजकारणातील सर्वात प्रभावी नेत्या मानल्या जातात। त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा केवळ राजकीय नाही तर भावनिक आणि कायदेशीर दृष्ट्याही अत्यंत गुंतागुंतीची मानली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।